तसं बहुतांशी लोकांना वैयक्तिकच मी ओळखतोय. म्हणजे थोडं मला एकदा वाटत होतं काही लोक अनोळखी असतील, पण असं ऑलमोस्ट नाहीच आहे की जवळजवळ सगळ्या लोकांना मी पर्सनली ओळखतोय इथे. त्यामुळे ते एक बरं आहे, थोडी कम्फर्ट लेवल मला आली आहे. आणि दुसरं मंदार शेटनी सांगितलं तसं हे हॅपी अवर्स आहेत. हॅपी अवर्स म्हणजे आमच्या CA लोकांचे जेव्हा सेमिनार होतात तेव्हा 2-2:30 वाजता जेवण झालं की नंतर ज्याचं सेशन असतं, जो बोलणार असतो त्याला अजिबात टेन्शन नसतं काही, कारण काही बोललं तरी तिथे ते जिरून जातं, कारण ऐकणारे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि इथलं नातं किंवा इथलं वातावरण इतकं इन्फॉर्मल आहे की मी आत आलो तर माझे सासरे म्हणाले मी जरा घरी जातोय, मला झोप येणार आहे, तू नंतर मला सांग काय बोलतोस ते. त्यामुळे थोडं जे काही माझ्यावर 1-2% काही असेल बोलण्याविषयी दडपण आलेलं तर ते पण निघून गेलं की मी म्हटलं ठीक आहे, आता मी काही बोललो तरी इथे हरकत नाही. पण शेवटी पेशा आहे माझा आणि कर किंवा टॅक्स ह्याच्याविषयी काहीतरी माझ्याकडून सेवा व्हावी की लोकांना 4 गोष्टी ज्या माहिती आहेत त्या आठवणीत तरी याव्यात परत, या उद्देशाने मी जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करणार आहे. मूळ जेव्हा मंदार शेटनी सांगितलं की तुला टॅक्सविषयी बोलायचं आहे, तेव्हा समहाऊ मी असं म्हटलं की टॅक्सपेक्षा सुद्धा कर म्हणजे लॉ विषयी बोलणं हे माझ्या दृष्टीने जास्त आवश्यक होतं. कारण विषय तसा निवडीचं मलाच सांगितलेलं होतं की तू ठरव, असं काही नाही अमुक बोल असं. सो कायदा किंवा कायद्याच्या चौकटीत राहून जगण्यासाठी व्यापाऱ्यांना काय केलं पाहिजे किंवा कायद्यात सुखकर कायद्याचं पालन करता यावं ह्याच्यासाठी स्वतःला मोल्ड कसं केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ चांगल्या तब्येतीसाठी आपल्याला व्यायाम करायला लागतो. आपण सकाळी व्यायाम करतो, काही काळ, काही महिने, काही आठवडे व्यायाम चालू केला तर खूप त्रास होतो. सकाळी उठावं असं वाटत नाही, उठलं तर तो व्यायाम करावा असं वाटत नाही, कुठेतरी दुखतंय, काहीतरी होतंय वाटत राहतं. पण त्या एकदा जर ते अंगवळणी पडलं तर व्यायाम नाही केला तर त्रास होतो. तसं कायद्याची जर तुम्ही पूर्तता करण्याचं एकदा मानसिकदृष्ट्या तयार झालात तर तुम्हाला नंतर कितीही जाचकटी आल्या तरी तुम्ही ते फॉलोअर होता. आणि आज वस्तुस्थितीत आपल्या देशाच्या बाबतीत हे होतंय की इम्पॉसिबल सेक्शन्स किंवा इम्पॉसिबल कायदे सुद्धा इंट्रोड्यूस केले जात आहेत आणि आपण ते फॉलो करतोय. एक विषयांतर करून थोडं आधी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 31 मार्च 2025ला इन्कम टॅक्स कायद्यात म्हणजे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये असा एक बदल आला की 31 मार्च 2025ला जे वर्ष संपणार आहे त्या वर्षात पार्टनरशिप ज्या भागीदाऱ्या आहेत त्या भागीदारांना दिलेला जो पगार आणि व्याज आहे त्या पगार आणि व्याजावर 10% TDS करून भरायचा. आता जे भागीदारांचे इथे लोक आहेत त्यांना त्याचं माहिती आहे की भागीदाराचा पगार हा भागीदारीचा नफा पूर्ण मिळाल्यानंतर ठरतो. आता भागीदारीचा नफा मिळणार कधी, तर भागीदारीचा नफा ठरवण्यासाठी जरी 31 मार्चला तुमच्याकडे सगळी बँक स्टेटमेंट आली, खाते उतारे आले, तुम्ही लगेच 10 लोक कामाला लावून बॅलन्स शीट मांडली, तरी तुमचे बँकांचे व्यवहार आणि तुमचे TDSचे व्यवहार हे 31 मे पर्यंत कळत नाहीत. भागीदारीचा झालेला TDS हा 31 मेला बँका अपलोड करतात, 26 ला त्याच्यानंतर तो दिसतो. त्यानंतर 5 जूनला समजा सगळ्या TDS दिसला तर ती भागीदारी स्वतःचा नफा कॉन्क्रीट सांगू शकते 5 जूनला सकाळी की आमचा नफा 1 लाख रुपये झालाय. हा नफा ठरल्यानंतर भागीदारांचा पगार ठरतो, कारण तो पहिल्या 3 लाखाला 90%, पुढच्या 6 लाखाला अमुक टक्के जे काही नियम आहे तसं काढावा लागतो. हा काढल्यानंतर तुम्हाला TDS करायचा आहे 10%. समजा 1 लाख रुपये नफा आहे, त्याच्यावर 60,000 रुपये भागीदारांना पगार निघाला तर 60,000च्या 10% म्हणजे 6,000 रुपये TDS कापून भरायचा आहे. हा भरायला कमीत कमी 5 जून तारीख येणार. 31 मेला TDS क्लोज होतोय, त्यामुळे
5 जूनला जर तुम्हाला पगार ठरला तर तुम्हाला TDS करायचा 31 मार्चसाठी, आणि TDS परत भागीदारीला TDSचा रिटर्न भरायची शेवटची तारीख आहे 31 मे, आणि त्याचं पेमेंट करायची तारीख आहे 30 एप्रिल. मग हे इम्पॉसिबल आहे. आता ह्याच्यासाठी हे गेल्या वर्षी झाल्या क्षणी माझ्या लक्षात हे गडबड होणार आहे. जुलै महिन्यात हा कायदा आला इलेक्शन नंतर बजेटमध्ये. मी प्राईम मिनिस्टर पोर्टलला कंप्लेंट लिहिली. मी भरपूर कंप्लेंट लिहितो, बाहेर सांगत नाही, पण मी प्राईम मिनिस्टरला कंप्लेंट लिहिली की हे असं असं आहे, आणि इम्पॉसिबल सेक्शन असेल, इम्पॉसिबल कायदा असेल पाळण्यासाठी, तर तो आपोआप रद्दबातल ठरतो. म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालत जावं अशी एक कायद्यात प्रोव्हिजन आहे. आणि दुसरी प्रोव्हिजन आली की सर्व गाड्यांनी पण रस्त्याच्या डाव्या बाजूनी जावं, वॉट एव्हर, किंवा अशा प्रकारची प्रोव्हिजन आली. आणि त्या 2 प्रोव्हिजन क्लॅश झाल्या. तर जी इम्पॉसिबल प्रोव्हिजन आहे की जी करूच शकत नाही फॉलो, ती प्रोव्हिजन आपोआप रद्दबातल ठरते. तर ह्याच्या खाली ही रद्द करावी असं मी प्राईम मिनिस्टरला कळवलं. त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं की हे सजेशन आहे, ही कंप्लेंट नाही आहे, आणि आम्ही फक्त कंप्लेंटचं निराकरण करतो, त्यामुळे तुमची कंप्लेंटमध्ये ही कन्व्हर्ट झाली की आम्ही उत्तर देऊ. म्हणजे पहिल्या वर्षी 31 मार्चला TDS लोकांचा इम्पॉसिबल झाला की मग कंप्लेंट करा, तोपर्यंत आम्ही सोडवणार नाही. हे सगळं माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे. मग मी म्हटलं की म्हणजे हे अडकल्यावर लोकांनी धडपडायचं का? मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही लॉ मिनिस्ट्रीकडे जा. लॉ मिनिस्ट्री काय, जे कायदा तयार करणारी की फॉलो करणारी मिनिस्ट्री आहे, तिथे जाऊन तुम्ही याचं रिझॉल्व करून घ्या. मग तिथे मी परत मेल पाठवले आहेत, त्याचं काही उत्तर आलेलं नाही. पण व्यापारी हे फॉलो करायच्या मानसिकतेत आहे. हे झालं डिसेंबरपर्यंतचं. काल माझ्या ऑफिसमधून पार्टनरशिपना सगळ्या मेसेज गेलेत की यावर्षी कुठल्या प्रकारे आपण TDS करायचं आहे. मग त्याच्यावर मी मार्ग काढला. आपण आपडणार, व्यापाऱ्याचे ह्याच्यात पैसे जाणार, हे सगळं माहिती आहे. याचं कारण ते अंगवळणी पडले की मला कायदा फॉलो करायचा आहे. लॉ ऑफ द लँड मस्ट बी फॉलोड. तर ह्या प्रकारे ग्रूम करण्यासाठी किंवा व्यापाऱ्यांना ह्याची कल्पना देण्यासाठी बोलावं असा माझा मूळ उद्देश होता. तर ते करायचं असेल तर मी जो काही आधी थोडा विचार केला त्याच्यात मी म्हटलं की व्यापाऱ्यांमध्ये कॅटेगरी कराव्या लागतील की हल्ली ते एक उद्यम आधार आहे का, असं प्रत्येक व्यापारी मला पण विचारतो, दुसऱ्या व्यापाऱ्याला विचारतो, व्यापारी कंपन्यांना विचारतात, आणि असलं तर एकमेकांना देतात. त्या उद्यम आधाराचा अर्थ असा आहे की मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे अगदी लहान, सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग, ह्यांच्यासाठी सरकारला काहीतरी करायचं आहे. तसंच चिपळुणातल्या व्यापाऱ्यांचे पण आपण 3 विभाग करावेत असं माझ्या मनात आलं. मायक्रो म्हणजे खूपच लहान, की ज्यांना खरंच कायदे फॉलो करावे लागणार नाहीत, असे कोण आहेत? असा व्यापार आहे का चिपळुणात? तर इन्कम टॅक्स GST मध्ये 100% असे लोक आता राहू शकतात. हळूहळू देशाला किंवा आपण सरकारला जरी बडबडलो तरी आपला देश प्रोग्रेस करतोय, प्रगती करतोय. तो खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचा स्पीड खूप कमी आहे. पण आज आत्ता परवाच्या बजेटनंतर अशी परिस्थिती झाली आहे की खरोखर असे व्यापारी असू शकतात त्यांना GST आणि इन्कम टॅक्स लागणारच नाही. उदाहरणार्थ की जे प्युअर धान्य बघतात, की ज्यांना GSTचं कुठलीही प्रोव्हिजन अप्लाय होत नाही, आणि जरी त्याचं टर्नओव्हर 1 कोटी 2 कोटी रुपये असेल तरी जर GSTची कुठलीही प्रोव्हिजन टॅक्सेबिलिटी आली नाही आउटवर्डला, तर तो त्याच्यातून बाहेर पडेल. आणि 12 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्सचा जर त्याला पुढच्या वर्षी मर्यादा मिळाली तर तो त्यातून पण बाहेर पडेल. म्हणजे असं होऊ शकतं की प्युअरली कांदे बटाटे किंवा प्युअरली तांदूळ आणि काय गहू ह्याचा व्यापार करणारा व्यापारी आहे, वर्षाला 2 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करतोय, त्याच्यात तो व्हाईट अगदी व्यवस्थित 10 लाख रुपये नफा कमवतोय सगळे खर्च जाऊन, आणि तो एकही इन्कम टॅक्स आणि GSTचा टॅक्स पण भरत नाही, GSTचं रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही, GSTचा नंबर घेतलेला नाही. इन्कम टॅक्सचा फार तर तो रिटर्न भरून 0चा रिटर्न त्याला भरावा लागेल. हे पॉसिबल झालंय. हे भविष्यात अजून चांगलं होईल असं मी आशावादी आहे. पण अशी कॅटेगरी आहे. मग ह्याला मी सगळ्यात लहान म्हणतोय कारण टॅक्स कंप्लायन्सच्या दृष्टीने तो लहान आहे. मग ह्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
कर म्हणजे किंवा टॅक्स किंवा कुठल्याही प्रकारचे लॉस त्यांनी कसे फॉलो करावेत. तर सर्वात पहिलं म्हणजे अशा लोकांनी किंवा कुठल्याही माणसाने आधी स्वतःच्या खात्यात दुसऱ्याचे UPIचे पैसे घ्यायचे नाहीत. हे मी गेल्या 5 वर्षात ऑब्झर्व केलेलं सगळ्यात वाईट गोष्ट आहे. की नाही, तो मित्राकडे पैसे नव्हते ना, मग तो म्हणाला तुझ्याकडे मी UPIने टाकतो, तुम्हाला तेवढी कॅश दे. हे ना वाटेल ते झालं तरी करायचं नाही, कोणीही असू दे. उद्या वकिलांनी तरी सांगितलं, बीड वकिलांनी तरी सांगितलं हे बुवा नका सांगू, मला टॅक्स भरायला सांगा. UPIचे पैसे दुसऱ्याचे माझ्या खात्यात नाही, माझे तुझ्या खात्यात, हा प्रकार करू नका. हा प्रकार केला तर 100% आज ना उद्या तुम्हाला प्रॉब्लेम होणार. तुम्ही धंदाच वेगळा डेव्हलप करा. त्या मोरचुदाची एक गोष्ट सांगतात, झाडाची. दिल्लीत एक झाड होतं. तसं मी ऑफिशियली काही सल्ला देऊ शकत नाही, पण 40 लाख रुपये GSTची मर्यादा आहे. सो असं होऊ शकतं की एका नवऱ्याची फर्म आहे, त्याचा टर्नओव्हर 35 लाख आहे आणि बायकोच्या फर्मचा पण टर्नओव्हर 35 लाख आहे. असं होऊ शकतं, पण ते 2 व्यवसाय स्वतंत्र हवेत. मग तुम्ही UPI मध्ये बायकोच्या ते पैसे बायकोच्या व्यापाराचे जातील. हे तुम्ही करा, पण तुमचा व्यवसाय व्यवस्थित आहे. समजा किराणा मालाचं दुकान आहे, मंदार शेठचं दुकान आहे आणि शेजारचा कोणतरी माणूस आला, ओ माझे जरा 20,000 रुपये मला कॅश द्या आणि हे UPIने तुमच्याकडे ट्रान्सफर करून घ्या, मी समोरच्याला तुमचा स्कॅनर पाठवतोय, कम वॉट मे, हे तुम्ही करू नका. हे 100% एकदा आणि नंतर ते ट्रेसच होणार नाही. त्या 20,000 रुपयावर तुम्हाला टॅक्स येईल आणि सगळ्यात वाईट म्हणजे ते टॅक्सेबल ट्रान्झॅक्शन उद्या भविष्यात बाहेर पडलं तर तुमचा जो टॅक्स फ्री टर्नओव्हर आहे तो पण सगळा उडून जाईल. त्यामुळे हे एक आहे. सकाळी मी ऐकलं तेव्हा अन्न भेसळ किंवा सरकारी लायसन्सशी रिलेटेड इथे काहीतरी मला वाटतं झालंय सेमिनार, पण ते बघा, कारण त्याच्याविषयी मला फारशी माहिती नाही. पण तो एक कायदा असा आहे की तो तुम्हाला सगळ्यांना सरसकट लागणारच आहे. मग त्याच्यात ते 12 लाखापर्यंत मला वाटतं छोटं रजिस्ट्रेशन आहे आणि एक वर मोठं रजिस्ट्रेशन आहे. तर ते कम्प्लायन्स तुमचा नीट होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्सविषयी एकदम आपलं चिपळूण बाजार तर अत्यंत लिथार्जिक आहे. अनेक संकट येऊन सुद्धा, म्हणजे पूर आला तेव्हा मी भरपूर काम केलं इन्शुरन्स आणि मनापासून केलं अगदी. तर तेव्हा मला इतक्या प्रॉब्लेम्स आले. शेवटी मी मुंबईतून एक इन्शुरन्सची एजन्सी अशी शोधून चिपळूणात आणली होती की जे इन्शुरन्सचा क्लेम मिळवण्यासाठी भांडायचे, इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन क्लेम मिळवण्यासाठी फाईट करायचे आणि तरी त्यांना पण पूर्ण सक्सेस मिळालं नाही. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे आपल्याकडे इलिटरसी आहे. तर व्यापाऱ्यांना पण मी अपील करीन की तुमचं कोणी पुढच्या जनरेशनमध्ये चिपळूणात राहणार असेल किंवा असं असेल ना, तर त्याला जनरल इन्शुरन्सची एजन्सी घ्यायला लावा आणि जनरल इन्शुरन्सचा अभ्यास करायला लावा. मी हा प्रयत्न केला की एक चांगला इन्शुरन्स एजंट तयार होईल की जो कन्सल्टंट असेल, नॉट एजंट. म्हणजे पैसे मिळवण्यापेक्षा सुद्धा तो तुमचा गाळा नंबर चुकलेला असतो, तुमचं दुकानातला स्टॉक, इन्शुरन्सची पॉलिसी 4 वर्षापूर्वी काढलेली असते, त्याच्यात 25 लाखाचा स्टॉक असतो, आज दुकानात 50 लाखाचा स्टॉक झालेला असतो, किंवा तुमच्या GST सर्टिफिकेटला पत्ता वेगळा असतो, बाकी सगळं बरोबर असतं. काहीतरी ही छोटी कारणं असतात की ज्याच्यामुळे तुमचे इन्शुरन्सचे क्लेम धडाधड रिजेक्ट होतात. तर आणि आपल्याला ते फॉलो केलंच पाहिजे. म्हणजे मग तेव्हा मग आपण अन्याय झाला, मग कोणीतरी आपण एखादा नेता जवळ करतो किंवा एखादा जरा बोलणारा स्ट्रॉंग मॅन घेतो आणि त्याच्याजवळ प्रयत्न करतो. हे काय म्हणायचं, क्युरेटिव्ह मेजर्स झाली. म्हणजे झालंय, भानगड झाली आणि आता सोडवायची. पण आत्ता पावसाळा येणार आहे, तर आपला सगळा इन्शुरन्स नीट आहे का? भले छोटा तो व्यापारी असेल, नॉन टॅक्सेबल असू दे, की त्यांनी इन्शुरन्स हा काढलाच पाहिजे. वैयक्तिक माझ्या ऑफिसमध्ये 32 इन्शुरन्सच्या पॉलिसी आहेत आणि त्या दरवर्षी 1 एप्रिलला मी त्याची कंट्रोल शीट काढतो आणि 31 मार्चपर्यंत त्या रिन्यू करत असतो. आता 31 मार्चला माझ्या वडिलांना बरेचसे जण ओळखता, बापूंची 2 व्हीलर एक्सपायर होणारी इन्शुरन्सची पॉलिसी, आणि त्याचा मेसेज माझ्यापर्यंत ऑफिसमधून आलाय की ही एक करायची, अजून 25 दिवस आहे, त्यामुळे थोडं मी रिलॅक्स आहे. पण हे तुम्हाला अंगवळणी लावलंच पाहिजे की इन्शुरन्स हा कम वॉट मे, कितीही त्याच्यात नुकसान असू दे, कितीही त्रास असू दे, आपल्याला काढलाच पाहिजे. कारण तो काढल्यानंतर पुढच्या अडचणी वेगळ्या आहेत. मग कव्हर बरोबर आहे का, त्याच्यामध्ये
टर्म्स कंडिशन्स बरोबर आहेत का. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे हे जे भीती घालणे ह्याच्यापेक्षा चांगलं पण सांगतो. चिपळूणमध्ये एका माणसाने 2018 साली इनोवा गाडी विकत घेतली. तेव्हा गाडीची किंमत होती 19 लाख रुपये. त्यांनी ती गाडी 2.5 वर्ष वापरली, चांगली वापरली, गाडी छान होती. गाडी पुरात गेली. इन्शुरन्स कधीही असं होत नाही, इन्शुरन्स एजंटच्या काय मनात आलं होतं, त्यांनी रिटर्न टू इनवॉइस पॉलिसी केली होती. आणि 21 जुलैला गाडी पुरात गेल्यानंतर त्याला सप्टेंबर महिन्यात 19 लाख रुपये मिळाले. गाडीची डेप्रिशिएटेड किंमत 10 लाख पण नव्हती पुरात जायच्या आधी. 8-9 लाख रुपये बॅलन्स शीटला किंमत होती, त्याची बाजारभाव 8-9 लाख रुपये होता पुरात जायच्या आधी. ती गाडी 19 लाखाला गेली. त्याचा इन्कम टॅक्स भरताना मला नाकी नऊ आले व्यापाऱ्याला. म्हणजे त्याला फायदा झाला, रितसर फायदा झाला रिटर्न टू इनवॉइस पॉलिसीमुळे. सो पण ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या, 4 वेळा पॉलिसी सगळ्या रिन्यू केल्यात की मग तुम्हाला ॲडिशनल गोष्टी येतील. त्यामुळे आपल्या बाजारात पण एका चांगल्या इन्शुरन्स कन्सल्टंटची गरज आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी जागृत होऊन इन्शुरन्स रिन्यू करणं हे अत्यंत आवश्यक आहे. काहीही म्हणू दे कोणी, इन्शुरन्सनी नुकसान होऊ शकत नाही. त्याच्यानंतर एक अगदी छोटं आहे पण एक मुद्दा असा आहे की पडतळ. म्हणजे ते पण मला अनेक वेळा जाणवतं की खरंच पडतळ होतीये का. पडतळ काढताना प्रमोद शेठ आणि सुभाष शेठ हसायला लागले. कारण म्हणजे ते मी बघितलंय लहानपणापासून पडतळ म्हणजे काय किंवा माझ्या घरात झालंय. सो मला माहिती आहे की आयटम वाईज पडतळ पण आणि वर्षाची पडतळ पण. म्हणजे तुम्ही वर्षात आपल्या दुकानाचा माल खरंच मोजता का कॉस्ट प्राइसनी एकदा, कम वॉट मे, एक दिवस माल हा मोजायचाच. क्वचित असा व्यापारी असतो की दुकान बंद ठेवतो तो एक दिवस, काय व्हायचे ते होते पण मी माल काढणार सगळा. आता तर डिजिटल झालेलं आहे, कॉम्प्युटराइज झालेलं आहे, त्यामुळे कितीही मोठं असेल तरी एका दिवसात साफ होऊ शकतं. तर तुम्ही खरंच माल मोजावा, उधारी येणं सगळी काढावी, उधारी देणं घालवावी. आणि 2 वर्षांच्या पडतळीमध्ये जो फरक आहे तो तुमचं इन्कम आहे. नंतर वकील ठरवेल किती प्रॉफिट दाखवायचा, किती टॅक्स भरायचा. पण जर तुमच्या मनात हा आकडा नसेल की गेल्या वर्षात मला 12 लाख रुपये मिळालेत, गेल्या वर्षात मला 6 लाख मिळालेत, तर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वकिलांनी काढलेल्या टॅक्सचा 100% त्रास होईल. कारण कितीही त्यांनी 10,000चं चलन देऊ दे नाही तर 2 लाखाचं चलन देऊ दे, तुम्हाला वाटेल मला अन्याय झाला माझ्यावर किंवा मी एवढा टॅक्स का भरू. मग आपली सायकोलॉजी उलटी चालायला लागते. मग सरकारकडून आम्हाला काय मिळालंय, आम्हाला रस्त्यात खड्डे आहेत, मग आम्ही इन्कम टॅक्स का भरायचा. ही कारणं आहेत, ही उत्तरं नाही आहेत. सो उत्तर हेच आहे की तुम्हाला पडतळ काढून वर्षाची तुमचा नफा काढताच आला पाहिजे. आणि मग म्हणजे त्याच्यासाठी तुमचा व्यापाराचं स्वरूप हे बघून तुम्ही स्वतःच्या सिस्टीम्स लावू शकता. पण पूर्वी आपल्या कोकणात पावसाळ्यात करत असत हे पडतळ, रुजवात घेऊन पडतळ पूर्ण करणं. आता मला वाटतं हे होतच नाही. तर ते असं मी विचार करतो, इच्छा करतो की तुम्ही समहाऊ पडतळ काढा वर्षातून एकदा, आयटम वाईज पण आणि बिझनेस हाऊसची पण, म्हणजे त्या युनिटची पण. असं पण होऊ शकतं एखाद्या लाईनमध्ये, एखाद्या व्हर्टिकलमध्ये तुम्ही लॉसमध्ये असाल तर तुम्हाला बंद करून पण फायदा होऊ शकतो. थोडी मी माझी वैयक्तिक उदाहरणं पण सांगतो जेणेकरून तुम्हाला समजावं. माझ्या ऑफिसमध्ये मी जे TDSचे रिटर्न भरतो ना, TDSचे रिटर्न, त्या TDSच्या रिटर्नची मी जी फी घेतो त्या फीपेक्षा माझा खर्च जास्त आहे. TDSच्या रिटर्न भरण्यासाठी ज्या मॅडमना ठेवलेलं आहे त्यांचा पगाराच्या 70%च मला TDSची रिटर्न भरून पैसे मिळतात फी म्हणून. हे मला व्हर्टिकल वाईज माहिती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरून मला काय होतं, GST रिटर्न भरून मला काय होतं, TDS रिटर्न भरून काय होतं. फक्त TDSचे रिटर्न वर्षात 4च वेळा 1-1 महिना काम असतं. त्यामुळे त्या मॅडमचे 5 किंवा 6 महिन्यातले इतर 2 महिने मी त्यांना दुसऱ्या कामात ते काम करून त्यांचा पगार अर्धा अधिक वसूल करू शकतो. म्हणून माझं TDSचं काम फायद्यात चाललंय. सो ह्या प्रकारे तुम्ही विचार करणं आवश्यक आहे की खरोखर मी अमुक प्रकारचा माल विकून मला नफा मिळतोय का नाही, अमुक ॲक्टिव्हिटी करून नफा मिळतोय का नाही.
सर्वात महत्त्वाचा आता शेवटचा मुद्दा, स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन हे मूळ व्यापाऱ्यांनीच तयार केलं. स्पेक्युलेशन म्हणजे काय? स्पेक्युलेशनला मराठी शब्द आहे सट्टा. सट्टा हा व्यापाऱ्यांनी चालू केला. भविष्यामध्ये गुळाची किंमत काय होईल, तुरडाईची किंमत काय होईल, मिरची चढणार आहे, कमी होणार आहे, आज ऑर्डर द्यायची, वायदा बाजार, आणि वस्तुस्थितीत डिलिव्हरी घ्यायची नाही, फक्त फरकाचे पैसे वजा करून घ्यायचे. ह्याच्या पुढे जे जग आहे हे कधी फायदेशीर होतं, स्पेक्युलेशन कधी फायदेशीर होतं, तर जेव्हा ना माहिती पास ऑन होत नाही तेव्हा. म्हणजे पूर्वी असं होतं की काय, संकेश्वरला मिरची असेल किंवा इकडे कोल्हापूरला गुळाचं असेल व्यापार, तिथून चिपळूणपर्यंत किंमत यायला 2 दिवस जायचे. आणि जर तुम्ही कर्मधर्म संयोगाने तिथे असाल की ती न्यूज तुम्हाला कळली तर तुम्ही वायदे बाजारात पुढे जायचात. आज हे शक्य आहे का? आज स्पेक्युलेशन संपलंय, कारण तिकडे संकेश्वरला न्यूज व्हायच्या आधी चिपळूणच्या व्यापाऱ्याला न्यूज येऊ शकते मिरचीचं काय होणार आहे. स्पेक्युलेशनची इन्कम टॅक्स कायद्यात व्याख्या दिलेली आहे की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲक्च्युअल डिलिव्हरी होत नाही दॅट इज स्पेक्युलेशन. मग तुम्ही स्पेक्युलेशनमध्ये 100% ह्याच्या पुढे जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. मग आता म्हणजे हे काय, हे असं एका दिवसात होणार नाही, पण हे तुमच्या डोक्यात असलं ना तर हे कधीतरी पर्कोलेट होईल आणि ते तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. उत्तम उदाहरण असं आहे स्पेक्युलेशनचं की दर महिना 1 लाख रुपये देऊन दर महिन्याला 4,000 रुपये चिपळूणात व्याज मिळतं. दर 2-4 वर्षांत संस्था येतात, कंपन्या येतात, दॅट इज स्पेक्युलेशन. तुम्ही 1 लाख रुपये देताय, त्याच्या बदल्यात डिलिव्हरी नाही घेतात. तुम्हाला कंपनीचे शेअर्स मिळत आहेत का? तुम्हाला स्वतःची एफडीची पावती मिळते का? तुम्हाला बँकेत बॅलन्स मिळतोय का? युअर इन्व्हेस्टमेंट इज नॉट बॅक्ड बाय एनी असेट. म्हणजे तुमच्याकडे असेट उभी राहतच नाहीये, तुम्ही नुसते पैसे देताय. आणि त्याचा मोह का पडतोय? कारण 4,000 रुपये दर महिना मिळत आहेत. अशी गुंतवणूक आयुष्यभर धोकादायक आहे की ज्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या समोर असेट उभी राहत नाही. हे एकदम बेसिक प्रिन्सिपल आहे, महत्वाचं आहे की जर तुमच्या गुंतवणुकीला इफ इट इज नॉट बॅक्ड बाय असेट पूल किंवा असेट, तर 100% तुम्ही ह्याच्यात जाऊ नये. आणि गेली 2, 4, 5 वर्ष ई-कॉमर्समुळे आणि अशा गोष्टींमुळे व्यापारी मागे आलेत किंवा व्यापार कमी झाला आहे, प्रॉफिटेबिलिटी कमी झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना ह्या प्रकारचे लोक 100% बाजारात क्रॉपअप होत आहेत की तुम्हाला 10 लाख रुपये द्या, दर महिना 40,000 50,000 रुपये देतो. नशीब तुमचं असेल तर एखाद वेळेस हे 4 वर्ष 5 वर्ष चालेल, पण परंतु ह्याच्यात चिपळूणातल्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी प्रयत्न करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. हे 100% धोकादायक आहे. आणि हे जे टोटली टॅक्स ब्रॅकेटच्या बाहेरचे लोक आहेत ना, हे लोक हे करतायत. ह्याच्यासाठी मी भांडतो, ऑफिसमध्ये चिकार आदळापट करतो, पण आज मला फुकट ओरडता येणार आहे त्यामुळे मी ओरडून घेतो की कृपया हे करू नका. त्याच्यानंतर आता दुसरी कॅटेगरी घेऊ आपण की टॅक्स लॉज लागतायत. म्हणजे 40 लाखाच्या वर टर्नओव्हर आहे, इन्कम टॅक्सचा रिटर्न जातोय, पण ऑडिट एवढी खूप मोठं पण काम नाहीये की सगळं मेकॅनिकल होईल किंवा सगळं ऑनलाईन बनवता येईल. म्हणजे 1-2 कोटी रुपये टर्नओव्हर आहे, इन्कम टॅक्ससाठी तुम्ही 8% किंवा 6% नफा दाखवता आणि टॅक्सचे लॉज मात्र सगळे फॉलो करता. अशा केसमध्ये 2-3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे कॅशमध्ये असा खर्च असेल की जो ऑन रेकॉर्ड आहे तर तो 10,000 रुपयाच्या वर होता कामा नये. अनेक वर्षापासून आहे हे तुम्हाला तुमचे वकील टॅक्स कन्सल्टंट सांगत असतील 10,000च्या वर कॅशमध्ये खर्च करायचा नाही. हे गेली मला वाटतं तर मी काम करतोय 15 वर्ष, तर 15 वर्ष तर ह्या आहेतच प्रोव्हिजन्स. आजही अशा प्रकारच्या एंट्रीज आम्हाला मिळतात. अगदी हमखास MSBचं बिल भरतात, पहिलं आधी कॅशमध्ये जाऊन घाईघाईत भरतात आणि ह्याचं कारण शेवटची तारीख आलेली असते. प्रतीक हसतोय समोर, प्रतीकला भरपूर अनुभव आहे.
तर हे हमखास असं होणार की 12,000 रुपये लाईटचे बिल आहे, 15,000 रुपये लाईटचे बिल आहे आणि ते कॅशमध्ये भरणार. ते कॅशमध्ये भरलं की तुमचा वकील कोणीही असू दे त्याला ते डिसअलाउ करायला लागणार. मग त्याच्यामुळे तुम्ही खर्च आणि 10,000च्या वर नाही हे तुमच्या मनात अगदी ठोकलं गेलं पाहिजे, कोरून ठेवलं पाहिजे. इथे मी लिहिलं आहे की MSEBचं बिल हमखास हे होणारच. दुसरं ऑडिट बुवा 1 कोटीच्या वर गेला की ऑडिट लागतं, 2 कोटीच्या वर गेला की ऑडिट लागतं. अशा प्रकारचे जे आहेत गोष्टी त्याला माझं सांगणं असं आहे की अजिबात घाबरू नका. ऑडिट म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे ऑडिट हे सहज होणारी गोष्ट आहे. ऑडिट केलं आणि नाही केलं ह्याच्यामुळे तुमच्या टॅक्समध्ये 90% वेळा काही फरक पडत नाही. कारण जो टॅक्स कन्सल्टंट तुमचा आहे किंवा जो वकील आहे किंवा तुम्ही स्वतः हिशोब लिहित असाल तरी तुमचा नफा बुक्सनुसार किती येतोय हा तो असतोच. फक्त तो कमी जास्त असेल तर ऑडिटमुळे काही वेळा तो अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. ऑडिटमध्ये जाऊ नये म्हणून बुक्स बदलणं हे 100% योग्य नाही किंवा ते 100% आवश्यक नाही. म्हणजे सेल कमी जास्त करणं, नफा वाढवणं किंवा कमी जास्त करणं हे करण्यापेक्षा खरी पोझिशन जी आहे ती असू दे. त्याच्यामुळे ऑडिट लागलं तर ऑडिट करून घेईन, ऑडिटला नाही लागलं तर ऑडिट नाही करून घेणार. म्हणजे हे जे बॉर्डर लाईनचे व्यापारी यांच्या केसेस आहेत 80 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, ते ऑडिटला घाबरून उलटसुलट निर्णय घेऊ शकतात, घेतात. तर तसं करायची गरज नाही. ऑडिट असेल तर ऑडिट करून घ्यावं, ते काही नाही. त्या CAचे काय 10,000 रुपये फी असेल, ऑडिट रिपोर्टची वेगळी तेवढी द्यावी लागेल. परंतु तुमचे जोपर्यंत हिशोब खरे असतील तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज येणार नाही. दुसरं एक ह्या मीडियम व्यापाऱ्यांसाठी असं आहे की TDSच्या प्रोव्हिजन आहेत. TDS म्हणजे इन्कम टॅक्स कायद्याखाली वेगवेगळ्या पेमेंटवर टॅक्स कापावा लागतो. उदाहरणार्थ तुम्ही कोणाला कमिशन दिलं, व्याज दिलं, तर त्या प्रोव्हिजन पूर्वी असं होतं एक 4 वर्षापूर्वीपर्यंत की त्या ऑडिट झालं की त्या वर्षीपासून TDS चालू व्हायचा आणि मग TDS कापावा लागायचा, TDS भरावा लागायचा, कॉन्ट्रॅक्ट पेमेंट असतील तर. आता ऑडिटचे भयंकर कॉम्प्लिकेटेड त्यांनी केलं आहे की 3 कोटीपर्यंत 44AD 8% इन्कम चालतं, 1 कोटीच्या वर ऑडिट रेग्युलर चालू, 10 कोटीपर्यंत बँकिंग ट्रान्झॅक्शन असतील तर ऑडिट करू नका. परवाच्या बजेटमध्ये रेग्युलर ऑडिटची लिमिटच 5 कोटी करून टाकली आहे. पण TDSच्या प्रोव्हिजन 1 कोटीपासून चालू होत आहेत आजही. त्यामुळे तुमची विक्री 1 कोटीच्या वर गेली ऑन रेकॉर्ड की तुम्हाला TDSच्या अटी फॉलो करायच्या आहेत. हे एकदम महत्त्वाचं आहे आणि हे नेहमी शेवटच्या 2-3 महिन्यात लक्षात येतं आणि मग धावपळ उडते. त्यामुळे आत्ता मार्च 25 संपत आलाय, तर ह्या वर्षात तुमची विक्री 1 कोटीच्या वर असेल तर तुम्हाला TDS हा करावा लागणार आहे. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता टिपिकल हाय टर्नओव्हरचे व्यापारी म्हणजे माझ्या दृष्टीने शेवटची कॅटेगरी की ज्यांच्याकडे काही एजन्सी असते टिपिकल किंवा टर्नओव्हरच मोठा असतो. अशा केसमध्ये ऑडिटच्या आता मी सांगितलं त्या लिमिट्सचा अभ्यास व्यापाऱ्याला स्वतःला असला पाहिजे. म्हणजे आम्ही असं करतोय गेली 2 वर्ष की 7 ते 8 कोटी रुपये टर्नओव्हर ऑन रेकॉर्ड बॅलन्स शीटला डिक्लेअर करतोय आणि तरी ऑडिट करत नाही. सगळा डाटा इन्कम टॅक्सच्या साईटवर चढवतोय तरी ऑडिट करत नाही. ह्याचं कारण टोटल कॅश ट्रान्झॅक्शन जर 5% कमी असतील, म्हणजे 8 कोटीचा टर्नओव्हर असेल तर तुमच्या कॅश बुकची वर्षभराची डेबिट साईड 40 लाखापेक्षा कमी असेल आणि क्रेडिट साईड पण 40 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ऑडिट करावं लागत नाही. तुम्ही ऑडिटमधूनच बाहेर पडता. त्याचं आहे अन्न भेसळ फॉलो करायचंय, अजून काय लोकल लॉज असतील ते फॉलो करायचे आहेत, लेबर लॉज असतील तर फॉलो करायचे आहेत, त्याच्या जोडीला कंपनी कायदा फॉलो करायचा आहे. तर ते एक त्रासच आहे आणि त्यामुळे कंपनीमध्ये शक्यतो जाऊ नका, हे मी पहिलं सांगेन. दुसरं, कंपनीच्या केसमध्ये आत्ता असं एक बाहेर दिसायला दिसतं लुक्रेटिव्ह फायदेशीर की 25% टॅक्सचा रेट झाला आहे. म्हणजे कंपनीचा नफा असेल तर त्याला 25% इन्कम टॅक्स भरायला लागतो सेफ.
आणि वैयक्तिक माणूस असेल तर तो मात्र 15-20 लाखाच्या वर 30% 35% असा रेट होत जातो. सो कंपनीमध्ये इन्कम डिक्लेअर करावं का, कंपनी करून तिथे 25% टॅक्स भरला जाईल, तर ते तेवढं सोपं नाही आहे. त्याच्या पुढे त्या कंपनीमधून ते पैसे मालकाला बाहेर काढायचे असतील तर त्याला डिव्हिडंड किंवा ह्या स्वरूपातच पैसे बाहेर काढावे लागतात. डिव्हिडंड जर मिळाला तर त्याच रकमेवर परत मालकाला 20% इन्कम टॅक्स भरायला लागतो आणि 25%चा टॅक्स 40-45% जातो. आत्ता माझ्याकडे एक डेडलॉक झालेला असा असेसी आला आहे की ज्याच्या केसमध्ये असं होतंय की ज्याच्याकडे त्यांनी 25% टॅक्स भरून एक कोटी 2 कोटी रुपये त्याचं तिथे कॅपिटल आहे, ते बँकेत आहे, त्याचं जे कंपनीचे डायरेक्टर आहेत तेच मालक आहेत. आपल्याकडे काही इंडिव्हिज्युअल फॅमिलीज आहेत सगळ्या, त्यामुळे त्या फॅमिलीला एक जागा वैयक्तिक कॅपॅसिटीत विकत घ्यायची आणि म्हणून त्यांना ते 50 लाख रुपये बाहेर काढायचे. ते बाहेर काढताना त्यांना कंपनीला डिव्हिडंड दाखवावा लागणार आहे. डिव्हिडंड दाखवला तर त्याच्यावर 15 लाख रुपये इन्कम टॅक्स डायरेक्टर लोकांना वैयक्तिक खात्यातून भरायला लागणार आहे. मग 35 लाख वापरता येतील. म्हणजे हे 15 लाख आणि आधी कंपनीत पैसे वाईट करताना भरलेले 25 लाख, असे 40 लाख रुपये 1 कोटी नफ्यासाठी टॅक्स जाणारे. त्यामुळे कंपनी ही फायदेशीर जनरली होत नाही, 99% वेळा होत नाही. तुमचा स्पेसिफिक व्यवसाय काय आहे, व्यापार काय आहे, ह्याच्यावर काही वेळा ते ठरू शकतं. आता काही परदेशी कंपन्या आहेत ज्यांची एजन्सी घ्यायची असेल तर तुम्हाला ते सांगतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तरच आम्ही एजन्सी घेऊन देऊ. त्या केसमध्ये पर्याय नाही, आपला व्यवसाय आहे, पेशा आहे म्हटल्यावर ती कंपनी करावी लागते. परंतु आपण होऊन कंपनीच्या ह्याच्यात जाणं, सर्कलमध्ये जाणं हे काही ॲडवायझेबल नाही. त्याच्यानंतर TDSचं मी मगाशी जे सांगितलं, पार्टनर सॅलरी, अशा काही TDSवर जरा जास्त ह्याच्या पुढे फोकस राहावं लागेल. कारण आता 10 कोटीच्या वर टर्नओव्हर असलेला समोर सप्लायर असेल जो बऱ्याचशा वेळेला असतोच मोठा व्यापारी, आणि तुम्ही त्याच्याकडून वर्षाला 50 लाखाच्या वर माल घेत असाल तर तो 0.1% TCS करतो. तुमचा टर्नओव्हर 10 कोटीच्या वर गेला की तुम्ही त्याचा 0.1% TDS करायचा, मग तुम्ही TDS चालू केला की त्याने TCS बंद करायचा. असं ते सगळं पायात पाय गेली 2 वर्ष आहेत. जून मला वाटतं 21 पासून वगैरे ते आलंय. तर ते मात्र तुम्हाला समजून आणि शिकून घ्यावंच लागेल. तुम्ही जर हाय एंडला असाल, 10 कोटीच्या वर असाल आणि तुमच्याकडे तुमचे खरेदीदार आणि विक्री म्हणजे सप्लायर आणि कस्टमर दोन्ही जर 50 लाखाच्या वरचे असतील तर मेटिक्युलसली आणि एकदम काळजी घालून समजून घेऊन ते करावंच लागेल. कारण त्याचे परिणाम गंभीर आहेत. जर एखाद्या परचेसवर तुम्हाला TDS करायचा आहे आणि तुम्ही केला नसेल तर तुमचा परचेसच डिसअलाउ होतो. म्हणजे तुमची विक्री तीच राहते आणि तुमचा परचेस तुम्हाला खर्च म्हणून वजा मिळत नाही. डायरेक्ट विक्रीवर नफा, विक्री हाच नफा असं इन्कम टॅक्स पकडू शकतो. सो ते गंभीर आहे. हे झालं आता टॅक्सशी रिलेटेड. अजून मला काय काय जाणवलं म्हणजे मी जसे नोट डाऊन केले तर सगळ्याच म्हणजे तिन्ही छोटे मोठे टॅक्सेबल नॉन टॅक्सेबल सगळ्या व्यापाऱ्यांसाठी टेक्नॉलॉजीचा मॅक्सिमम वापर हा अत्यंत आवश्यक आहे याच्या पुढच्या वर्ल्डमध्ये. म्हणजे आज ॲक्च्युली मला मंदार शेठचा फोन आला की PPT करणार आहेस काय, तर मी केलं नव्हतं, तयारी नव्हती, पण मला बरं वाटलं कारण मी आधी थोडं कॅज्युअल होतं. व्यापाऱ्यांचे त्याचे PPT वगैरे कुठे, पण इथे PPT साठी स्क्रीन लावलेला होता की मला खूप चांगलं वाटलं की बदलतंय 100%. पुढच्या वेळी मला वाटतंय व्यापारीच PPT प्रेझेंट करतील असं पकडायला हरकत नाही. हो हो कामगारांना आता प्रोफेशन टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक PTEC म्हणजे स्वतःचा प्रोफेशन टॅक्स जो 2,500 रुपये दरवर्षी जून महिन्यात भरायचा. त्याच्यात सगळ्यात धोकादायक गोष्ट अशी की तुम्ही चलन भरलं की ते नंतर कुठेही मिळत नाही. ती वेबसाईट गेलेली आहे एकदम कामातून, कारण ते व्हॅटच्या खाली ॲडमिनिस्ट्रेशन होतं. त्यामुळे गाडीचं पासिंग करायची वेळ आली की 4 वर्षांनी तुम्हाला व्यवसाय करायची रिसीट हवी असली तर तुमचा वकील तुम्हाला देऊ शकत नाही कारण ती मिळतच नाही. त्यामुळे व्यवसाय करायच्या रिसीट एकदम जपून ठेवा वैयक्तिकच्या. नंतर नोकर पगार जे आहेत, नोकर पगार त्याच्यामध्ये मल्टिपल विचार करून ठरवायला लागतं. म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेल नोकर असेल
तर त्याला 7,500 रुपयाच्या वर व्यवसाय कर चालू होतो. तो पहिल्यांदा 7.5 ते 10 175 रुपये असतो. 10,000च्या वर पगार गेल्यावर दर महिना 200 रुपये असतो. पण ते जर फिमेल नोकर असेल, स्त्री कामगार असतील, तर त्यांना 25,000 रुपयेपर्यंत व्यवसाय कर नाही आहे. त्यामुळे काही व्यापारी असं करतात की स्त्री वर्गालाच पगार दाखवतात, ते तुम्ही ठरवा. पण हे होऊ शकतं की व्यवसाय कर स्त्री कामगार असेल तुमच्याकडे तर 25,000 रुपये महिना पगार दिलात तरी व्यवसाय कर कापायला नको. आणि व्यवसाय कराचा रिटर्न जो आहे, तुम्ही जर नवीन एंट्री केलीत तर रजिस्ट्रेशन घेतल्यावर पहिल्या वर्षी सगळे रिटर्न मंथली भरावे लागतात आणि प्रत्येक रिटर्नला 1,000 रुपये दंड आहे. सो जेव्हा कधी व्यवसाय कर नोकर पगारासाठी वेगळा नंबर घेऊन रजिस्ट्रेशन घ्यायची वेळ येईल तेव्हा तो जानेवारी महिन्यातच घ्यायचा. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्याचे मंथली रिटर्न 1 मार्च पासून पुढचं वर्ष चालू होतं व्यवसाय करामध्ये आणि तो ॲन्युअलला जातो डायरेक्ट. आणि 50,000 रुपयापर्यंत व्यवसाय कर असेल तर वर्षातून एकच रिटर्न भरून पुरतो. त्यामुळे व्यवसाय कर नोकर पगारावरचा करायचा. आता हे करताना हे एक ठीक आहे, म्हणजे हे नॉर्मल आहे. पण इथे तुम्ही समजा 22 नोकर डिक्लेअर केलेत तर तुम्हाला लेबर लॉज मधल्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला लागतात. प्रॉव्हिडंट फंड येतो, तुमचं ते काय ESI असेल किंवा व्हॉट एव्हर ते सगळं चालू होतं. सो तुम्हाला त्या बाबतीत केअरफुल राहायला हवं की किती लोक रेकॉर्डवर आहेत. 20च्या वर लोक जात असतील त्याच्यात सुद्धा 10च्या वर विदाऊट पॉवर का विथ पॉवर असं एक कॅटेगरी आहे आणि 20च्या वर असतील तर 100% तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडच्या अटी चालूच होतात. सो तुम्ही फर्म वगैरे जास्त असतील तर मग अडचण येणार नाही त्याच्यात. फर्म जास्त असणं हे जास्त चांगलं. एक मला असं सगळ्या व्यापाऱ्यांना आवाहन करायचं आहे की चिपळूणमधून तुम्ही ॲमेझॉनवर माल विकू शकता का, असं मला विचारायचं आहे. ॲमेझॉनवर तुम्ही चिपळूणमधून माल विकू शकता का? विकू शकता. चिपळूणमध्ये वर्षाला 1 कोटी रुपयाचा माल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकणारे व्यापारी आहेत. ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? ठेवला पाहिजे. माझ्याकडेच आहेत. म्हणजे जेव्हा बाजारातलं गिऱ्हाईक कमी होतंय तेव्हा तुम्हाला त्रास होतोय की का कमी होतोय, कारण भिडे वकील माझ्याकडे रोज येऊन शर्ट घ्यायचा, आता तो डायरेक्ट ॲमेझॉनला जातो आणि चांगले कपडे विकत घेतो आणि घालतो. पण तुम्ही तुमचाच शर्ट ॲमेझॉनला विकू शकता. ते फेल जाईल एखाद्या वेळेस, नाही असं नाही, पण इथे तुमची विजिगीषू वृत्ती यायला हवी की व्यापाऱ्यांनी हा प्रयत्न करायलाच पाहिजे की मी ॲमेझॉनवर माझी वस्तू विकू शकतो का. नारळाची किशणी 149 रुपयाला आता तुम्ही बघितलं तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. ती नसेल घेत कोणी, पण ती जाहिरात तर फुकट आहे. मग तुमच्याकडे काही युनिक गोष्टी असतील, तुमच्याकडे आमरस असेल किंवा एखादी वस्तू अशी आहे की जी तुम्ही 100% स्वस्त देणार बाजारात, तर ती तुम्हाला ऑनलाईन विकलीच पाहिजे. नाहीतर तुम्हाला ॲमेझॉन खाऊन टाकणार आहे, नाहीतर तुम्हाला फ्लिपकार्ट खाऊन टाकणार आहे. चिपळूणमध्ये वर्षाला खरोखर 1 कोटी रुपयाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करणारा व्यापारी आहे, रिटेल दुकान ठेवून. सो तुम्ही ह्याचा विचार केला पाहिजे. मग ॲमेझॉनवर रजिस्टर करायला काय लागतं, तिथे आपण पेरिशेबल वस्तू पाठवू शकतो का, पेरिशेबल आपल्याकडे नसतील, मग पेरिशेबल असतील तर नॉन पेरिशेबल आयटम्स कुठले आहेत, तिथे महिनाभर पडून राहिले तर काय होईल. तिथे फसवणूक वगैरे नाही आहे काही. ह्या ज्या स्टँडर्ड साईट आहे तिथे फसवणूक नाही आहे. मग तुम्ही करा ना. म्हणजे मी म्हणेन की तुम्हाला ट्राय तर केलाच पाहिजे. 25,000चा माल पाठवून बघा ॲमेझॉन थ्रू, तुमच्या नावासकट विका. ते 100% शक्य आहे. क्लाउडटेल नावाची कंपनी आहे, ती मध्ये हे सगळं करते. पण पॉसिबल आहे. म्हणजे मला शेवटचं सांगायचं होतं की हे जे काय ऑनलाईन कुरिअर्स आहेत त्यांचं कॅश कलेक्शन चिपळूणमध्ये 15 ते 20 लाख रुपये डेली. म्हणजे 20 लाख रुपयाची ते डेली, आणि तेवढीच UPI पेमेंटनी पण होतात. म्हणजे ऑनलाईन पेमेंटनी माल मागवायचा आणि कॅश ऑन डिलिव्हरी जे करतो ते, म्हणजे दिवसाला ते 40 लाख रुपयाचा माल चिपळूणात विकतात. 40 लाख रुपयाचा माल दिवसाला चिपळूणात जातो. म्हणजे तुमचं 40 लाखाचा टर्नओव्हर गेला ना. कलेक्टिव्ह तुम्ही जे काही 500 व्यापारी आहेत त्यांचा 40 लाखाचा टर्नओव्हर गेला. तुम्ही त्यांच्यात जा ना.
तुमच्यातले काय 100 जण गेले तर 2च जण सक्सेसफुल होतील. पण हे मला वाटतं हे अगदी आवश्यक आहे. एखाद्या वेळेस काही युनिक वस्तू अशा असतील, जे काजूगर आहेत की जे इथे आपल्या कोकणात स्पेशालिटी आहे. आंब्याचा रस आहे, कॅनिंग केलेला आंब्याचा रस आहे, किंवा जे किराणा व्यापारी किंवा असे व्यापारी आहेत, कोकोपीट आहे की जे आपल्या इथे त्याचं मोनोपॉली आहे, ते घेऊन तरी तुम्ही जावं. ते केलं तरच काहीतरी सर्व होईल आणि खरोखर क्लिक झालं तर चांगला उपयोग होईल. ओके, मला वाटतं 10-15 मिनिटं माझं लवकर संपलंय अपेक्षेपेक्षा. फार काही तयारी नव्हती. आणि हा, शंका काही टॅक्सचे प्रश्न असतील तर काही विचारा, मी आहे अवेलेबल. मुख्यत्वे मी काही असं खूप टॅक्सचे आकडे सांगण्यापेक्षा सुद्धा मला व्यापाराविषयी काय वाटतं ते सांगायला आलो होतो, कारण मी पण मूळ व्यापारी घरातला आहे. त्यामुळे अगदी तुम्ही योग्य वेळेला थांबवलेला आहे, कारण काही प्रश्न आपले व्यापाऱ्यांचे पण असतील. त्या हिशोबाने आपल्याला ते 15 मिनिटं गिव्ह अँड टेकसाठी असणार आहेत. तर आपल्या उपस्थितांपैकी आत्ताच्या विषयाला धरून किंवा इतर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर त्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद म्हणतो परत एकदा. ओके, हॅलो. 2 प्रश्न आहे. एक, ऑडिटचा फायदा काय, आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं होतं की एखाद्याकडे जीएसटी नंबर नसतो आणि एखाद्या कंपनीला बिलिंग करायचं असेल तेव्हा तो म्हणतो की अरे तुझ्या नावावर बिलिंग करून देतोस का. तर त्याचे तोटे काय असू शकतात? बरोबर आहे. जे मी पहिल्यांदा ऑडिटचं सांगतो की ऑडिटचा वस्तुस्थितीत ऑडिट करून घेणाऱ्याला कुठलाही फायदा नाही. ऑडिट रिपोर्ट हा दुसऱ्या माणसाला सिद्ध करायचं असतं की मी चांगला आहे. ऑडिट इन्कम टॅक्स कायद्याखाली असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला खात्री हवी असते की भिडे वकील चांगला माणूस आहे, टॅक्स भरतोय. किंवा जीएसटी खालचं ऑडिट असेल तर जीएसटी ऑफिसरला समाधान पाहिजे. कंपनी कायद्याखाली असेल, इव्हन ह्या मोठ्या कंपन्या आहेत, टाटा कन्सल्टन्सी आहे किंवा व्हॉट एव्हर टाटा स्टील आहे, त्या ऑडिट रिपोर्टचा फायदा जनरल पब्लिकला आहे की ही कंपनी काम नीट करते. आपल्याला त्याचा फायदा 100% नाही. आपण ते कंप्लायन्स म्हणूनच करतो. त्यामुळे विनाकारण ऑडिट करणं हे काही कधीही ॲडवायझेबल नाही. ऑडिटमध्ये एक इंटरनल ऑडिट म्हणून प्रकार असतो की एखादा व्यापारी म्हणतो मला शोधून सांगा चुका. त्याच्यासाठी तो अनेक प्रकारचे ऑडिटर्स असतात. इन्शुरन्स ऑडिटर असतो. इन्शुरन्स ऑडिट काय असतं, मी आता जरा कपल करतो ह्या क्वेश्चनला धरून थोडं उत्तर. इन्शुरन्स, सुदर्शन केमिकल्स नावाची महाडला कंपनी आहे. तिथे मी ज्यांच्याकडे शिकायचो ते शिक्षक, अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून नोकरीला होते. तिथे एक तो माणूस आला आणि तो म्हणाला की मी तुमचं इन्शुरन्स ऑडिट करतो. ते म्हणाले कशाला करता, आम्हाला काय फायदा काही नाही, तुम्हाला त्याच्यामधून आम्हाला फायदा नाही, तुम्हाला नुसती फी द्यावी लागेल. तशी तो म्हणाला नका देऊ फी, फक्त तुमचा जो काही हप्ता आहे आता इन्शुरन्सचा तो कमी झाला तर जेवढा कमी होईल त्याच्या 50% पैसे मला एकदाच द्या. तो माणूस सगळीकडे फिरला आणि त्यांना समजा वर्षाला 1 लाख रुपये हप्ता होता मालावरचा. तो त्यांनी काही ड्राफ्ट केलं आणि तो हप्ता आला 15,000 रुपये. सगळी पॉलिसी तीच, कव्हर तेच. ह्याचं कारण त्या केमिकल कंपनीमध्ये काही एक्सप्लोजिव्ज होती, एक्सप्लोजिव्ह मटेरियल होतं, असं उडणारं किंवा आग लागणारं. ते मटेरियल कुठे ठेवलंय ह्याचा उल्लेख नव्हता. त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं ही 100 स्क्वेअर फूटची खोली आहे, ही स्पेसिफिक वेगळी करा आणि इथे एक्सप्लोजिव्ह मटेरियल ठेवा आणि बाकीचा नॉन एक्सप्लोजिव्ह एरिया म्हणून नोटिफाय करा. तसं केल्यावर एक्सप्लोजिव्हचा जो हप्ता होता तो 100 स्क्वेअर फूट पुरता मर्यादित राहिला. केमिकलची कंपनी होती आणि बाकीचा 900 स्क्वेअर फूट एरिया होता तो नॉन एक्सप्लोजिव्हचा एरिया म्हणून झाला. त्यामुळे त्याचा हप्ता कमी झाला आणि तो एवढा फायदा झाला. त्यांनी 30,000 रुपये घेतलं आणि गेला. असं जर केलं म्हणजे हे इंटरनल ऑडिट झालं, म्हणजे हे कुठल्या कायद्याखाली झालं नव्हतं. असं केलं तर मला फायदा होतो. म्हणजे मी व्यापारी असेन तर
पण आपण एवढे पण मोठे नाही आहोत की आपल्याला एवढं परवडेल. आपण स्वतः असेस करणं, आपण स्वतःचं ऑडिट करणं, ज्याला इंटरनल कंट्रोल असा एक शब्द आहे की आपणच आपले कंट्रोल्स लावणं, हे जास्त चांगलं. अदरवाईज ऑडिटेड बॅलन्स शीट असेल किंवा नसेल तरी फार काही फरक पडत नाही. दुसरा प्रश्न होता की GSTचं एखाद्याकडे नंबर नाही आहे, मग तो म्हणतो माझं बिलिंग तुझ्यावर कर. असं केलं तर तुम्हाला तुमची GST लायबिलिटी, इन्कम टॅक्स लायबिलिटी या नीट असेस केल्या पाहिजेत. म्हणजे त्या व्यवहारामुळे तुम्हाला काही टॅक्स भरायला येणार आहे का हा नीट शोधला पाहिजे. आणि तुम्हाला लॉंग टर्म व्हिजन असेल, म्हणजे त्या व्यापाऱ्याशी आपल्याला संबंध ठेवायचे, त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, तर तुम्ही असं करून द्यायला हरकत नाही. त्याच्यामुळे काही मोठा फरक पडणार नाही. जेवढं टॅक्सचं एलिमेंट आहे, तुम्हाला जो त्याच्यामुळे बर्डन होणार आहे तेवढे पैसे त्याकडून घेऊन करायला काही हरकत नाही. असं होतं अनेक वेळा.